पावसाळ्यात झणझणीत पदार्थ खावसे वाटतात ना। आज मी बनवणार आहे झणझणीत भरली मिरची फ्राय। अशी भरली मिरची एकदा खाल्लीत ना तर नेहमी अशीच मिरची फ्राय कराल। मिरची फ्राय करण्यासाठी इथे मी 100 ग्रॅम मिरची धुवून स्वच्छ घेतलेली आहे आणि तिला कोरडी करून मध्ये चिरा देऊन घेतलेली आहेत। त्याच्यामध्ये बी असेल ना तर थोडंसं आपण काढून टाकायचं आहे। बी काढलं ना तर मिरचीतला तिखटपणा कमी होतो, पण ही तिखटाला कमीच आहे म्हणून मी बी काढणार नाही। मी अशीच ही फ्राय करणार आहे। मिरचीमध्ये भरण्यासाठी मसाला तयार करूया। सर्व साहित्य ह्या चमच्याच्या मापाने घेतलेले आहे। 3 चमचे शेंगदाण्याचं कूट, अर्धा चमचा हळद, 2 चमचे धना पावडर, अर्धा चमचा घरचा गरम मसाला, 2 पिंच हिंग आणि 4 ते 5 चमच आपल्याला ओलं खोबरं घ्यायचं आहे। शेंगदाण्याचं कूट, धना पावडर, गरम मसाला, हळद आहे ना ते आपल्याला पहिली चांगली व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायचे आहे। हे सर्व साहित्य मिक्स करून झाल्याच्या नंतर आपण त्याच्यामध्ये ओलं खोबरं आहे ना ते पण मिक्स करणार आहोत। चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि अर्ध्या लिंबाचा रस घालायचा आहे, म्हणजे मोठा 1 चमचा आपल्याला लिंबाचा रस घालायचा आहे। सर्व साहित्य आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे, चांगलं मिक्स करायचं। आपण घातलेले सर्व साहित्य आहे ना ते एकजीव झालं पाहिजे। मिरची घ्यायची आणि अशी मध्ये आपण बोट नाही ठेवायचं आणि त्याच्यामध्ये आपल्याला हा मसाला भरायचा आहे आणि त्याचं तोंड बंद करायचं। चांगला दाबून भरायचा। जेवढा तुम्ही चांगला मसाला भरणार ना तेवढी ती खायला खूप छान लागणार आहे। बघू शकता मध्ये अंगठा ठेवला ना त्याच्यामध्ये आपल्याला सहज मसाला भरता येतो। अशा पद्धतीने आपण सर्व मिरच्या आहेत त्या भरून घ्यायच्या आहेत। मिरच्या भरून झालेल्या आहेत। इथे तवा गरम करायला ठेवलेला आहे, त्याच्यामध्ये 1 चमचा तेल घालायचं आणि सर्व तव्याला तेल आहे ना असं पसरवून घ्यायचं आणि तेल चांगलं कडकडीत गरम करायचं आणि ह्या मिरच्या आहेत त्या आपण एक एक अशा आपल्याला ठेवायच्या आहेत। तुम्हाला पाहिजे तर तुम्ही एका मिरचीचे 2 तुकडे करून पण त्याच्यामध्ये मसाला भरू शकता आणि मिरची फ्राय करू शकता। त्याच्यावरती झाकण ठेवायचं म्हणजे ठसका जात नाही आणि गॅस बारीक करून शेकवायची, म्हणजे आतला मसाला आहे ना तो पण चांगला शेकला जातो आणि मिरची खूप चवीला चांगली लागते। जर मोठा गॅस केलात ना तर वरून पटकन करपते आणि आतला मसाला आहे ना तो कच्चाच राहतो, म्हणून गॅस एकदम बारीक करायचा। सर्व साईडने मिरची आलटून पलटून आपल्याला खरपूस अशी भाजून घ्यायची। सर्व मिरच्या पलटून झाल्या की त्याच्यावरती परत आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि आपल्याला पूर्ण अशा चांगल्या खरपूस अशा भाजायच्या आहे। बघू शकता तुम्ही आपली किती खरपूस अशी मिरची भाजून झालेली आहे ती। आजची जर तुम्हाला ही चटपटीत मिरची आवडली तर नक्की लाईक करा। वेळात वेळ काढून तुम्ही माझे व्हिडिओ बघता त्याबद्दल मी तुमचे खूप खूप मनापासून आभार मानते।